हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्किप न करता आजची माहिती पाहायची आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मदत करायची आहे. तर बघा, आता धोंड्याच्या महिन्याची सुरुवात झालेली आहे. अगदी 2 दिवस झालेले आहेत धोंड्याच्या महिन्याची सुरुवात. या महिन्याला आपण धोंड्याचा महिना, अधिक मास, पुरुषोत्तम मास, आपण मलमास या महिन्याला आपण म्हणत असतो. तर हा महिना आपल्या भगवान श्री विष्णूला समर्पित महिना आहे. तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे. म्हणजेच की अत्याधिक आपल्याला धार्मिक कार्यात हा महिना आपल्याला घालवायचा आहे. तर बघा मैत्रिणो, या महिन्यामध्ये आपण 33 अनारसे, 33 धोंडे आपण जे देत असतो ते सर्वप्रथम आपल्याला कोणाला द्यायचे आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. जशी रूढी परंपरा आमच्याकडे आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. जर वेगळी पद्धत तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पद्धत वापरून त्याच प्रकारे तुम्ही ती विधी तुम्ही करू शकता. तर बघा मैत्रिणो, जास्त तुमचा वेळ न घेता तुम्हाला सांगते या ठिकाणी की आपण 33 धोंडे जे आपण बनवतो त्यामध्ये पुरण टाकून किंवा खोबरखीस वगैरे टाकून ज्या पद्धतीने तुमच्याकडे अनारसे बनवतात तुम्ही अनारसे बनवा, करंज्या बनवत असतील करंज्या बनवा, किंवा बत्ताशे देत असतील बत्ताशे, जे काय तुमच्याकडे रूढी परंपरा आहे त्याच प्रकारे तुम्ही बनवा. आणि जे आमच्याकडे रूढी परंपरा आहे त्याच प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम पुरण करायचं आहे आणि पुरणाचे आपल्याला धोंडे बनवायचे आहेत. म्हणजेच की गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला बनवायचे आहे. जसं आपण गणपती बाप्पाला दाखवण्यासाठी मोदक बनवतो त्याच प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पुरण भरून गोल बनवायचं आहे. मोदकाला आपण आकार देत असतो तर याला आपल्याला आकार द्यायचा नाही. मध्ये पुरण भरून त्याचे गोल गोल आपल्याला तसे 33 आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर बघा, आता आपल्याला सर्वप्रथम कोण्या देवतांना द्यायचं आहे, तर सर्वप्रथम द्यायचं आहे ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला द्यायचं आहे. ग्रामीण देवता आहेत आपल्या गावातले ग्रामीण देवतांना द्यायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला कोणत्याही स्त्रीला, जावयाला, आईला किंवा तुमच्या मुलीला द्यायचे नाहीत. सर्वप्रथम आपल्या गावातल्या ग्रामीण देवतांना दाखवायचे आहेत, आपल्या घरातल्या देवतांना दाखवायचे आहेत, आपल्या गुरुंना दाखवायचे आहेत, आपल्या कुलदेवतांना दाखवायचे आहेत, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना 33 आपल्याला वस्तू म्हणजेच धोंडे आपल्याला दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर जे काही तुमचे मानलेले गुरुभाऊ असतील त्या गुरुभाऊला आपल्याला द्यायचे आहेत. त्याच्यानंतरच मग आपल्याला जावयाचा मानपान करायला या ठिकाणी घ्यायचा आहे. बायलेकीलाच म्हणजेच की तुमच्या मुलीला, तुमच्या नंदेला या ठिकाणी तुम्हाला 33 धोंडे तुम्हाला द्यायचे आहेत. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की 33 सगळ्या देवतांना द्यायचे आहेत का? तर बघा, तुमच्या गुरूंना 33 द्यायचे आहेत, गाईला 33 द्यायचे आहेत, कुलदेवतांना 33 द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या ग्रामीण देवतातल्या त्या काही देव्या असतात, कुलदेवी असते आपल्या ग्रामीण देवतामध्ये, त्या ग्रामीण देवांना पण आपल्याला 33च द्यायचं आहे. जर नाही जमलं तर तुम्ही 5 सुद्धा देऊ शकता. पण हा महिना 3 वर्षांनी येतो म्हणून आपल्याला आपल्याकडून होईल तेवढे करायचेच आहेत. 33च आपल्या देवतांना आपल्याला द्यायचं आहे. जर तुमच्या जवळपास गंगा असेल त्या गंगेला पण तुम्हाला 33 धोंडे द्यायचे आहेत. अगदी आपल्याला छोटे छोटे बनवायचे असतात, जास्त वेळ लागत नाही, एखादी दिवस आपल्याला लागतो. म्हणून तुम्ही 33च आपण सगळ्या देवतांना आपल्याला द्यायचं आहे. जर तुम्ही तुमच्या ग्रामीण देवतांना, तुमच्या गुरूंना, तुमच्या कुलदेवतांना सर्वप्रथम दिलं नाही आणि तुम्ही ते धोंडे कोणापासून जर आले असतील तर तुम्ही ग्रहण केलात किंवा तुम्ही एखाद्या बायलेकीचा मानपान केलात तर ते तुम्हाला पुण्य मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या घरातल्या देवतांना द्यायचं आहे आणि आपल्या नवऱ्यांना पण द्यायचं आहे, आपल्या पतीला द्यायचं आहे. सगळे ग्रामीण देवता झाल्याच्या नंतर, आपले कुलदैवत स्वामी महाराजांचं झाल्याच्या नंतर, गुरूंना दिल्याच्या नंतर आपण आपल्या पतीला द्यायचं आहे. 33 धोंडे आपल्या पतीला द्यायचं आहे. पतीला आपण जे तुम्ही पतीला आवडतात, तिळाचे आवडत असतील तर तुम्ही तिळाचे बनवा, शेंगदाण्याचे बनवा, खोबऱ्याचे बनवा किंवा तुम्ही पुरणाचे जे तुमच्या पतीला आवडतात त्याचे तुम्ही धोंडे बनवून तुमच्या पतीला दस्ती, टोपी आपल्याला द्यायची आहे. त्याच्यानंतर 33 धोंडे त्यांना आपल्याला खायला द्यायचे आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. मगच पुढच्या कार्याची आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, या ठिकाणी काय सांगितलं आहे, सर्वप्रथम आपले ग्रामीण देवता, आपल्या घरचे देवता, गुरु आणि आपले कुलदेवता एवढ्यांना आपल्याला धोंडे दिल्याच्या नंतर आपल्या पतीला द्यायचं आहे. कारण तेच आपले विष्णुरूपी पती आहेत आणि आपण लक्ष्मीरूपी आपण त्यांची बायको आहोत. म्हणून आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला आपल्याला द्यायचे आहे 33 धोंडे. मगच आपल्या पुढच्या विधी आपल्या जावयाला देणे, आपल्या आईला देणे, जे काही तुमच्याकडे जी रूढी परंपरा आहे त्या व्यक्तींना तुम्ही त्याच्यानंतर देऊ शकता. पण सर्वप्रथम आपल्याला हे नियम आपल्याला पाळायचेच आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही वेळ आहेत. फक्त आता 2च दिवस आपले झाले धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होऊन. म्हणून 1 महिना आहे अजूनही तुम्ही जर हे विधी केल्या नसाल तर ह्या विधी तुम्ही तुमच्या घरात करून घ्या. उद्यापासून केलं तरी चालणार आहे. आपल्याकडे खूप वेळ आहे म्हणून तुम्ही कोणत्याही दिवशी, अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता. सायंकाळी बनवून ठेवा, दुसऱ्या दिवशी तुम्ही देवांना दाखवा, गावातल्या देवतांना दाखवा, तुमच्या गुरूंना नेऊन द्या, त्यांचा पण आशीर्वाद घ्या. आणि गुरूंना धोंडे देताना आपल्याला 33 जे काही तुम्ही बनवता ते धोंडे आपल्याला घ्यायचे आहे. त्यांना दस्ती, टोपी घ्यायचं आहे, त्यांना आपल्याला आहेर घ्यायचा आहे. जर तुम्हाला आहेर घेणं
शक्य होईल. जेवढं आपल्याला करणं होईल यथाशक्ती आपली जेवढी परिस्थिती आहे त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ज्यांनी सांगितलंय चांदीच घ्या, सोनंच घ्या, हेच घ्या, तेच घ्या, तर त्या पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही त्या भानगडीत जायचं नाही. जेवढं आपल्याला झेपेल, जेवढं आपल्याला घेणं शक्य आहे त्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. दुसऱ्यानं केलं आणि त्यांनी सांगितलं म्हणून आपण करायचं नाही. आपली परिस्थिती अगदी पाहायची आहे आणि आपल्याला नंतर करायचं आहे. कारण देव हे भक्तीचा भुकेला असतो, म्हणून त्याला सोनं चांदी आधी देण्याच्या आधी आपल्याला फक्त प्रेमाने दिलेले 4 जे काही धोंडे आहेत ते तो स्वीकार करत असतो. म्हणून जे काय आहे तुमच्याकडे ते प्रेमाने द्या. एखाद्यांना दान करताना पण प्रेमाने द्या. अगदी भारी भारी वस्तू घेऊन तुम्ही दान करताय आणि ढिंडोरी पिटवताय इकडे की मी हे केलंय, मी केलंय, मग ते स्वीकारल्या जाणार नाही देवापर्यंत. म्हणून मी तुम्हाला सांगते की सोनं चांदी खरेदी करून देण्यापेक्षा तुम्ही जरी अगदी जावायला जरी देत असाल तरी अगदी प्रेमभावाने कोणत्याही वस्तू तुम्हाला झेपतील या तुम्ही घेऊन त्यांना द्यायचे आहेत. तर या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की आपल्या देवतांना आधी आपल्याला द्यायचं आहे, मगच दुसऱ्या व्यक्तींना आपल्याला मानपान त्यांचा करायचा आहे. आधी देवतांचा मग दुसऱ्या व्यक्तींचा. जर हे सगळं तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पूर्ण अधिक महिन्याचं जे काही पुण्य आहे ना ते तुम्हाला मिळणार नाही. कारण देवालाच आपण नाही केलं आणि दुसऱ्या व्यक्तींचा मानपान केला तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण धोंड्याच्या महिन्याचं फळ नाही मिळणार. तर ही चूक तुम्ही करू नका आणि जे काही मी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही या धोंड्याचा महिन्याचा मानपान तुम्ही करायचा आहे. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. आणि हो मैत्रिणींनो, आपण आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला आपला मानपान आधी आपण करायचा आहे, मग दुसऱ्या व्यक्तींचा करायचा आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आणि आजच्या व्हिडिओला खूप लेट झालेला आहे म्हणून तुम्हाला मनापासून मी माफी मागते आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.